आहे, पण एक एक शिलेदार निघून जातोय, काही आमदार संपर्काच्या बाहेर जातात. याकडे कसं बघता? नाही, ठीक आहे. जरी कोणी गेलं असेल म्हणून त्याचा एकदम फार परिणाम होतो असं नाही. तर लोकमानसावर उलट जर आपण लोकमानस पाहिलं महाराष्ट्राचं, तर ज्या पद्धतीने हे सरकार बनलं राज्याचं, हे लोकांना बिलकुल आवडलेलं नाही. या व्यतिरिक्त सुद्धा हेही केंद्र सरकारमधून भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने काम करतोय, अनेक एजन्सीचा ज्या स्वायत्त संस्था असतात त्यांचा गैरवापर करतोय राजकारणाकरता, हेही लोकांना आवडत नाही. आणि अशा याच्यामध्ये कुणी जात असेल तर त्याचा पक्षावर परिणाम होईल असं मला वाटत नाही. लोकमानस ज्यावेळेस आमच्या बरोबर आहे त्यावेळेस नवे माणसं पुढे येतील, नवे युवक पुढे येतील, ते जागा धरतील, त्यांचं नेतृत्व निर्माण होईल, त्यामुळे तोटा होईल असं समजण्याचं कारण नाही. नंतर विजय वडेट्टीवार देखील भाजपमध्ये येतील असं दावा नाही, म्हणजे वडेट्टीवारांचं काय, माझं नाव कुणीतरी परवा दिलं होतं. नावं काय, भारतीय जनता पक्षाची ती एक नीती आहे, त्यांचे ती राजकारण करण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये विस्परिंग कॅम्पेन एक प्रकार असतो, खोट्या बातम्या पसरवणं ही त्यांची पद्धत आहे. त्या पद्धतीनं सगळ्यांनी सगळ्यांची नावं तिकडे ज्याच्या भागात घ्यायची, महाराष्ट्रात घ्यायची आणि गोंधळाचं वातावरण निर्माण करायचं, हे त्यांच्या कार्यपद्धतीचा तो भाग आहे. ते सरळ राजकारणी नाहीये. सरळ राजकारण जे असतात, निरोगी राजकारण ज्याला म्हणतात, ते पूर्वीच्या काळातल्या लोकांनी पाहिलेलं आहे की तत्वाचं असतं, विचाराचं असतं. हे आता तत्व विचाराच्या पलीकडे गेलेले आहेत. पहिल्या फळीतील काँग्रेसच्या नेत्यां सगळे जे आहेत बऱ्यापैकी ईडीच्या रडारवर आहेत. दुसऱ्या फळींना खूप चांगली संधी मिळते, त्याचा चांगला उपयोग होईल असं वाटते. उदाहरणार्थ सतेज पाटील आहेत. सतेज पाटील हे तर पुढील काळामध्ये त्यांनाच सर्व सांभाळायचंय. ही व्यक्तिमत्व अशी आहेत की महाराष्ट्र सांभाळू शकतात, देशामध्ये सुद्धा चांगलं राजकारण करू शकतात, इतक्या क्षमतेचे आहे. पुढचा काळ तर त्यांचा नक्कीच आहे. पण कुणी ईडीच्या रडारवर हे तर तो काही विषय हा नाहीये. हे आम्ही युवक नेतृत्व जे आहेत आमचे महाराष्ट्राचे, त्यांनी पुढे यावं आणि काम सांभाळावं आणि पुढे जावं असंच आम्ही मानतो. त्यामध्ये सतेज पाटील हे प्रमुख आहेत. महायुती अशा पद्धतीने वागते किंवा चुकीच्या पद्धतीने वागते हे नेहमी विरोधकांकडून सांगितलं जातं. मात्र विरोधकांनी ज्या क्षमतेनं त्यांना विरोध केला पाहिजे, आक्रमक व्हायला पाहिजे, ते मात्र महाराष्ट्राच्या जनतेला दिसत नाही. मग कुठेतरी आपण कमी पडतोय असं वाटत नाही? असं बिलकुल नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीला त्यांचा विरोध करतो आहोत. मणिपूरमध्ये जे घडलं त्याचा विरोध आम्ही मोठा प्रमाणावर केला. शेतकरी आंदोलनाचा या पद्धतीने त्यांच्यावर आता अश्रुधूर सोडला जातोय, गोळ्या झाडल्या जात आहेत, त्याच्यावर सुद्धा आम्ही विरोध करतो. ते आंदोलन मोडण्याचे जे प्रयत्न आहेत, हे देश पातळीवरच्या अनेक गोष्टी आहेत की ज्याचा विरोध आम्ही करतो, किंवा राज्य पातळीला जे चुकीचं चाललं त्याचा विरोध करतो. थोडंसं आम्हाला त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. वंचित असू दे किंवा राजू शेट्टी असू दे, त्यांच्या भूमिका काय आहेत? कारण अद्याप त्यांचं चित्र स्पष्ट होत नाही. होईल. या आठवड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींच्या चर्चा होतील आणि विषय. राजू शेट्टींच्या या ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही अशा पद्धतीची एक चर्चा मध्यंतरी आली होती. काय नेमकं खरं यावं? असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जो एक लढत असेल त्याच्या बाबतीत आम्ही तर सहकार्याची भूमिका आमची आहे, परंतु त्यावर चर्चा होऊनच शेवटी निर्णय होतील. शेवटी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राहणार हे बी सांगावं लागणार आहे, त्या तत्वज्ञानाच्या कार्यपद्धतीच्या विरोधात राहावं लागणार आहे हे सांगावं लागणार. आमच्या बरोबर शेवटी जो आघाडीमध्ये त्यांना यावं लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे. मराठा आरक्षणाचा ठराव एकमताने मंजूर जरी झाला असला तरी याच्या पाठीमागे राजकारण वाटते की खरोखरच न्याय देण्याची भूमिका वाटते. हा आरक्षणाचं अचानकपणे अधिवेशन घेण्यात आलं एक दिवसाचं, आणि आमच्या पुढे येत असताना खरं ते कार्यक्रम पत्रिकांची कामकाज सल्लागार समिती सुद्धा झाली नाही. अचानक आला तो ते विधेयकांचं समोर आमच्या आलं. त्याच्यात म्हटलं होतं, परंतु नेमकं काय हे आम्हाला समजलं नव्हतं. पण आम्ही एक पत्र, आघाडी म्हणून एक पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं होतं, विरोधी पक्षाच्या सर्वांचं, आणि त्याच्यात आम्ही काही गोष्टीचा खुलासा करा असं म्हटलं होतं. आम्हाला जी आमची बैठक झाली कामकाज सल्लागार समितीची 1 तास अगोदर, त्यात त्यांनी म्हटलं की आम्ही खुलासा करतो, पण तो खुलासा काय फार समाधानकारक नव्हता. कारण 2 वेळेस हा प्रयोग झालेला आहे. तो आपला जर यशस्वी झाला नाही तर तुम्ही कसा यशस्वी होणार आहे की ही फसवणूक झाली नाही पाहिजे जनतेची, समाजाची, म्हणून तुम्ही काय काळजी घेतलेली आहे या बाबतीत त्यांनी खुलासा करावा ही अपेक्षा आमची होती. नाहीतर असा अर्थ होतो की फक्त आता निवडणुका आल्यात राजकारण करायचं म्हणून आणलं का काय. तर अत्यंत समाधानकारक होणं आवश्यक होतं. तसं समाधान तर आमचं त्या खुलाशांनी त्यांच्या झालं नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं
पण त्याच्यामध्ये जे कंटेंट्स पाहिजे होते का कसं ठोस त्यांनी सांगायला पाहिजे तर हे टिकणारच आहे ते आमचं तरी समाधान त्यामध्ये झालेलं नाही आणि जनतेनं ते ऐकलेलं आहे त्यांचं सर्व आमचे प्रश्न जनतेला माहिती आहेत आणि त्यांची उत्तरं माहिती आहेत. सगळे सोयऱ्यांचा मुद्दा सुद्धा त्यामध्ये होता. तुम्ही जे आणि शेवटी आम्ही कायमच एकमतानंच सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळालं पाहिजे. हे तर कायम मागणी आमची राहिली आहे. त्या दृष्टीने प्रयत्न आम्ही केलेले आहेत. यश आम्हाला आलं नाही परंतु कुणी प्रयत्न करीत असले तर एकत्र राहायचं आणि पाठिंबा द्यायचं हे धोरण आमच्या सगळ्यांचं असतं. सगळे सोयरे ह्या शब्दाबद्दल जरांगे पाटील अडून बसले. तुम्ही जे पत्र दिलं होतं त्यामध्ये याचं स्पष्टीकरण द्यावं असं त्याचा खुलासा करणं आवश्यक होतं की काय नेमकं करताय तुम्ही त्याच्यामध्ये. त्यांनी एकच सांगितलं की आमच्याकडे 5-6 लाख निरनिळ्या प्रकारच्या हरकती आलेल्या आहेत आणि त्यावर आम्ही आता त्याची स्क्रुटिनी आम्ही करतो आहोत. पण यापेक्षा त्यांनी काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळे तो सुद्धा संभ्रमच आमच्या दृष्टीनं राहिलेला आहे. महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे ते अजून चिघळताना दिसते. शेतकऱ्यांना अडवण्यासाठी आता जेसीबी आणि आणून ठेवले गेलेले आहेत त्या ठिकाणी. या सरकारमध्ये केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाचं किंवा आपण राज्याचं पाहतो यांचं शेतकऱ्याच्या बाबतीत धोरण काय आहे असं जर पाहिलं तरी आपण लक्षात घ्या. आपण कोल्हापूरचे शेतकरी किंवा महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा विचार जरी केला नुसाच्या शेतकऱ्याचा विचार केला तर म्हणजे 4 पैसे शेतकऱ्याला मिळाले तर त्याच्या जीवनात काहीतरी आनंद निर्माण होईल. तो आणखी प्रगती चांगली करेल. साखरेचे बाजार जे आहेत ते तर राहिले नाहीच उलट त्यांनी कमी केले. म्हणजे त्याची निर्यात बंद केली इथेनॉलवर बंधन आणले. त्याचा परिणाम असा झाला की साखर 150 रुपयानं कमी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे ग्राहकाचा विचार करण्यास आमची कोणतीही हरकत नाही परंतु ग्राहकाचा विचार